सुरक्षा रक्षक महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीमध्ये जे सर्वात मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जे जीआर सुद्धा आलाय 27 मार्च 2025 ला सुरक्षा रक्षक महामंडळ अशी भरती आहे। तर या भरतीमध्ये महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि या भरतीमध्ये याच्या अगोदर शिक्षण फक्त 7वी पास 10वी पास करायचं आणि या भरतीमध्ये जे लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये आपलं इंटरव्ह्यू नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे ग्राउंडवर यामध्ये सिलेक्शन होते सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीमध्ये आणि या भरतीमध्ये मेन म्हणजे यामध्ये पेपर नाही आहे आणि तुमचं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,000 प्लस या ठिकाणी पगार यामध्ये भेटते। तर चांगली जे हे नोकरी आहे सुरक्षा रक्षक महामंडळची, यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे, तर ग्राउंडवर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होते। तर या भरतीमध्ये कोणकोणता या ठिकाणी सर्वात मोठा बदल करण्यात आलाय तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ही नवीन भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओच्या एंडिंगला या ठिकाणी बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, आता ह्या 2-3 वर्षामध्ये जे आपल्याला सुरक्षा रक्षक महामंडळची भरती पाहायला भेटली नाही आहे, एक लक्षात ठेवा। आणि याच्या अगोदर 2020-21 ला जे हे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळची भरती निघाली होती आणि महाराष्ट्रातील जे भरपूर मुलांचं त्यामध्ये सिलेक्शन झालं होतं, ठीक आहे। आणि एवढ्याच जर पाहिला पण ह्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला हे भरती पाहायला भेटली नाही। 2020-21 ला ते भरती आली होती आणि तेव्हापासून ती भरती आली नाही, एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तुमचं जर सिलेक्शन झालं सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीमध्ये तर तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागते तर पहा, जे सरकारचे जे सरकारी कार्यालय राहते जसं दवाखाना झालं तिथं आपल्याला ड्युटी करावं लागते, त्याचबरोबर एखादा डॅम झालं, ठीक आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ड्युटी करावं लागते किंवा एखादं या ठिकाणी जे पण सरकारी त्या ठिकाणी कार्यालय असेल तिथं आपल्याला ड्युटी करावं लागते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे काही जे पण सरकारी कार्यालय आहे, जे पण निमशासकीय कार्यालय तर त्या ठिकाणी आपल्याला जे सुरक्षा रक्षक महामंडळ ठिकाणी ड्युटी करावं लागते। महानगरपालिकेसमोर सुद्धा तुम्ही पाहिले असेल सुरक्षा रक्षक महामंडळ ते त्या ठिकाणी त्यांच्या ड्युटी असते, ठीक आहे। आणि असे बरेच काही जे विद्यार्थी मित्रांनो शासकीय निमशासकीय कार्यालय तर त्या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक महामंडळांची जे त्या ठिकाणी जे ड्युटी असते सुरक्षा रक्षकांची, ठीक आहे। आणि एकदम शाही ड्युटी आणि यामध्ये 8 घंटेची ही ड्युटी असते आणि 2020-21 ला जे हे भरती निघाली होती आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं प्रोसेस जर पाहिलं त्यावेळेस जी प्रोसेस होती सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीमध्ये त्यावेळेस शिक्षण फक्त 7वी पास लागायचं, 10वी पास लागायचं आणि महाराष्ट्रातील मुलं मुली त्यावेळेस फॉर्म भरू शकत होते आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी लेखी परीक्षा नाही व्हायची। तर त्यामध्ये काय होतं, फॉर्म भरून घेतला जायचा, फॉर्म भरून घेतल्यानंतर आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जायचं। जे पण ज्या ठिकाणी सुद्धा आर्मीची भरती व्हायची जे पण जिल्ह्यातले जे स्टेडियम आहे तर त्या ठिकाणी ते ग्राउंड त्या ठिकाणी होतं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या ठिकाणी ग्राउंडचा जर आपण विचार केला त्यावेळेस ग्राउंड कशा प्रकारे असायचं तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी मुलांना तारीख त्या ठिकाणी दिली जायची की ह्या तारखेला आपल्याला ग्राउंडसाठी यायचं आहे आणि त्यावेळेस सकाळी आपल्याला त्यावेळेस हजर राहायचं होतं आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलांचे सर्वात अगोदर भरती प्रक्रियेच्या वेळेस घ्यायचे एका स्टेडियमवर, ठीक आहे। जसे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं तर त्यावेळेस जे आपलं उंची झालं, त्याचबरोबर हाईट झालं, चेस्ट झालं, वजन झालं, हे सर्व त्या ठिकाणी मोजलं जायचं आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर मुलांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि हे झाल्यानंतर मुलांचं त्या ठिकाणी ग्राउंडसाठी मुलांना त्या ठिकाणी न्यायचे। तर त्यावेळेस सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीमध्ये तेव्हा 2020-21 ला भरती झाली होती। तर त्यावेळेस ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पहिला जो एंड त्या ठिकाणी व्हायचा की त्या ठिकाणी जे सीटअप त्या ठिकाणी मारायला लावायचे। तर सीटअप खूप इझी आहे, म्हणजे झोपून त्या ठिकाणी मारावं लागतं, ठीक आहे। तर ते 10 की 20 सीटअप त्यावेळेस मारायला लावायचे। 10 सीटअप झाल्यानंतर दुसरा जो एंड त्यामध्ये राहायचा तर तो राहायचा की 400 मीटर रनिंग त्यामध्ये व्हायची। 400 मीटर रनिंग आपल्याला 2 मिनिटाच्या अंदर मारायची आहे। तर असं त्यामध्ये ग्राउंड व्हायचं। तर भरपूर मुलं ते 400 मीटर रनिंग म्हणजे जो 400 मीटरचा जो ट्रॅक असते तर तो एकच राऊंड त्या ठिकाणी मारावा लागत जात आहे आणि तो आपल्याला जे आहे
जवळपास 2 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारावं लागत आहे। त्याच्यासाठी सुद्धा मार्क राहायचे 10-12 मार्क्स राहते त्याच्यासाठी सुद्धा, ठीक आहे। मार्कामध्ये आपल्याला जे आहे ते 400 मीटर रनिंग त्या ठिकाणी कोणी पण मारू म्हणजे आउट ऑफ मारायचे त्यावेळेस मुलं 400 मीटरचं रनिंग त्यावेळेस होतं। एक इव्हेंट होता, पहिला जो इव्हेंट होता तो आपला सीटअप होता, 10 सीटअप त्या ठिकाणी काढायला लावायचे 10 मार्कासाठी। आणि त्याचबरोबर जे आहे 400 मीटर रनिंग आपल्याला मारायला लावायची 2 मिनिटामध्ये, तर 12 मार्क त्याच्यासाठी राहायचे। तर झाले किती, 22 मार्क आणि 8 पुलअप्स आपल्याला त्या ठिकाणी मारायला लावायचे। तर असं सुरक्षा रक्षक महामंडळचं याच्या अगोदर ग्राउंड राहायचं। आणि आता काय झालं आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे, ठीक आहे। आणि याच्या संदर्भात जे GR सुद्धा आला आहे सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीचा। तर आता सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीमध्ये सर्वात मोठा या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये काय आहे की पहिला जो याच्या अगोदर जे वयोमर्यादा राहायची तर ते 18 ते 38 वर्षापर्यंत राहायची, ठीक आहे। आता यावर्षी तर आपण पाहिलं कोणकोणते बदल या ठिकाणी सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीमध्ये झालेला आहे। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर जे ग्राउंड आहे तर ग्राउंडमध्ये सर्वात मोठा या ठिकाणी बदल करण्यात आला आहे। याच्या अगोदर काय व्हायचं, सीटअप झालं, त्याचबरोबर 400 मीटर रनिंग झालं, पुलअप झालं, हे घ्यायचं। पण आता काय होणार आहे, आता विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक महामंडळची जी भरती आहे तर हे जे आता यामध्ये 1600 मीटर रनिंग या ठिकाणी ग्राउंड असणार आहे, ठीक आहे। जसा पोलीस भरतीचं ग्राउंड असते तशा प्रकारे ग्राउंड आता सुरक्षा रक्षक महामंडळमध्ये होणार आहे। आणि त्याचबरोबर गोळाफेक सुद्धा त्यामध्ये असणार आहे, गोळाफेकचा सुद्धा इव्हेंट सुरक्षा रक्षक महामंडळमध्ये असणार आहे। 100 मीटर रनिंगचं सुद्धा सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीमध्ये या ठिकाणी इव्हेंट असणार आहे। तर हे इव्हेंट यामध्ये 3 इव्हेंट यावर्षी आता असणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे यामध्ये आणखीन एक बदल करण्यात आला आहे की शिक्षण याच्या अगोदर सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीमध्ये 7वी पास 10वी पास लागायचं मुला मुलींसाठी, पण आता यामध्ये शिक्षण 12वी पास या ठिकाणी त्यांनी ठेवण्यात आलं आहे। सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर 12वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर शैक्षणिक पात्रता त्यांनी 7वी वरून 12वी वर या ठिकाणी वाढवलेली आहे, 12वी पासवर आपल्याला यावर्षी भरता येणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर याच्या अगोदर हाईट किती लागायची, जवळपास 62 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर असायची। पण आता यावर्षी काय झालं आहे की यावर्षी हाईट जवळपास 165 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची पाहिजे आणि महिला उमेदवारांची जी उंची 155 सेंटीमीटर असली पाहिजे। तर एवढी यामध्ये उंची मुला मुलींची असणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादामध्ये जर पाहिलं पण वयोमर्यादामध्ये मोठा बदल करण्यात आला। याच्या अगोदर वयोमर्यादा 18 ते 38 राहायचं सुरक्षा रक्षक महामंडळमध्ये, आता यावर्षीच्या वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत राहणार आहे आणि SC/ST ला 5 वर्ष सूट असते त्या ठिकाणी, ठीक आहे। तर एवढं यामध्ये वयोमर्यादा असणार आहे, तर एवढं यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आणि जे तुमचं मेरिट असणार आहे ग्राउंडचं जे मेरिट आहे तर आता हे सुरक्षा रक्षक महामंडळाचा जो हा कटअपचा जो निकाल आहे तर हा जवळपास सुरक्षा रक्षकच्या अध्यक्षाजवळ जाणार आहे आणि अध्यक्षापासून जे शासनाच्या अंडरमध्ये जे आहे ह्या ठिकाणी कटअप या ठिकाणी लावला जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि जे ग्राउंड घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी तैनात असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये जे सुरक्षा रक्षक महामंडळमध्ये जे हे भरती येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपली प्रॅक्टिस चालू द्या, गोळाफेकची झाली, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगची झाली, त्याचबरोबर 100 मीटर रनिंगची सुद्धा या ठिकाणी प्रॅक्टिस चालू ठेवा, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षक ही महामंडळची ही भरती निघणार आहे। आणि या भरतीमध्ये फक्त आपल्याला 12वी पासवर फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, ठीक आहे। आणि ग्राउंडवर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ग्राउंडवरच यामध्ये मेरिट लागत असते, ज्यांचा म्हणजे ग्राउंडवर जास्त जर तुम्हाला मार्क भेटले तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा। तर हे त्या विद्यार्थ्यांसाठी चांगली सुवर्ण संधी आहे ज्यांचा अभ्यास जास्त नाही आहे पण ग्राउंड जास्त त्यांचा आहे, ठीक आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येते आणि पगार सुद्धा यामध्ये आपल्याला 21,000 प्लस या ठिकाणी पगार भेटणार आहे, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला सुरक्षा रक्षक महामंडळ भरतीबद्दल माहिती देणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।